नमस्कार मित्रांनो, विजय जाधव चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. तर आज आपण टी-आर-टी-आय भरती 2025 बद्दल काही इम्पोर्टंट क्वेश्चन बघणार आहोत. तर त्याआधी आपल्या विजय जाधव चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. तर या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि संविधान व चालू घडामोडी या बघणार आहोत. तर यामध्ये 5-5 क्वेश्चन खूप इम्पोर्टंट आहे, जे या टी-आर-टीच्या भरतीचे एक्झाम आहे त्यामध्ये येऊ शकतात. तर बघूया कोणकोणते क्वेश्चन आहेत ते. तर पहिले सामान्य ज्ञानाचे बघूया. तर क्वेश्चन नंबर 1, भारतातील सर्वात मोठे वाऱ्याचे ऊर्जा केंद्र कोठे आहे? तर याचं उत्तर आहे मुथुडम, तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 2, भूगोलचा जनक म्हणून कोण ओळखला जातो? तर याचं उत्तर आहे इराटोस्थेनीस यांना भूगोलाचा जनक म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रात सर्वाधिक ऊस उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते? तर याचं उत्तर आहे पुणे. पुण्यामध्ये ऊस उत्पादन जास्त होत आहे. प्रश्न क्रमांक 4, भारतीय संविधान कोणत्या देशाच्या संविधानापासून सार्वधानिक आपत्कालीन तरतुदी घेतल्या आहेत? तर याचं उत्तर आहे जर्मनी. प्रश्न क्रमांक 5, 2024 आणि 25 चा भारताचा अर्थसंकल्प कोण सादर केला? तर याचं उत्तर आहे निर्मला सीतारामन. तर हा 6वा प्रश्न. हे आता गणिताचे 5 क्वेश्चन बघूया आपण. सामान्यांचे 5 बघितले, आता गणिताचे 5 बघूया. एका वस्तूची किंमत 20% ने कमी केली आणि नंतर 20% ने वाढवली तर अंतिम किंमत किती? तर याचं उत्तर आहे मूळ किमतीपेक्षा कमी म्हणजे 96%. प्रश्न क्रमांक 7, एका ट्रेनची लांबी 200 मीटर असून ती 40 किलोमीटर वेगाने धावते. ती एक खांब ओलांडण्यासाठी लागणारा वेळ किती? तर याचं उत्तर आहे 18 सेकंद. एक खांब ओलांडण्यासाठी 18 सेकंद लागतं. प्रश्न क्रमांक 8, साधे व्याज 5,000 वर 2 वर्षे 5% दराने व्याज किती असतो? तर ₹500. 2 वर्षे 5,000 वर 2 वर्षे 5% दराने व्याज हे असतं. याचं उत्तर आहे ₹500. प्रश्न क्रमांक 9, 15, 25, 35 आणि 45 यांची सरासरी किती? तर यांची सरासरी आहे 30. प्रश्न क्रमांक 10, 3 आणि 4 बरोबर गुणिले 20 तर गुणिले किती? तर 15. याचा आन्सर आहे 15. प्रश्न क्रमांक 11, तर हे 5 क्वेश्चन आता बुद्धिमत्ता चाचणीचे आहेत. तर प्रश्न क्रमांक 11, जर दिल्ली बरोबर 73, 51, 8 असे कोड असेल, तर बॉम्बेचा कोड काय? तर याचं उत्तर आहे 21, 42, 12, 5 हे मुंबईचा कोड आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, मालिकेत पुढील संख्या 5, 11, 23, 47 तर 47च्या पुढची संख्या किती असेल? तर आन्सर आहे 95. गुणिले 2, 1 गुणिले 2 प्लस 1 पॅटर्न. याचं पॅटर्न आहे, याच्यावरती तुम्ही याचं उत्तर काढू शकता. प्रश्न क्रमांक 13, एक मुलगा दक्षिण दिशेने 20
मिनिटे चालला, नंतर डावीकडे 10 मिनिटे, पुन्हा डावीकडे 20 मिनिटे, तर तो सुरुवातीच्या जागेपासून कोणत्या दिशेला आहे? तर याचं उत्तर आहे पूर्व. प्रश्न क्रमांक 14. पेन लिहिणे तसेच सुई, याचं उत्तर आहे शिवणे. पेन लिहिणे तसेच सुई शिवणे. प्रश्न क्रमांक 15. ऑपोजिट साइड ऑपोसाइड शब्दाचा समानार्थ शब्द काय आहे? तर कॉन्ट्रे. 16वा प्रश्न आहे संविधान आणि चालू घडामोडीचे. तर भारतीय संविधानातील एकूण कलमे किती? तर याचं उत्तर आहे 470 प्लस भारतीय संविधानातील कलमे आहेत. प्रश्न क्रमांक 17. 73वे व 74वे घटनादुरुस्ती कोणाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे पंचायती व नगरपालिका. प्रश्न क्रमांक 18. नालसा कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे कायदेशीर मदत याच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 19. भारतातील सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? तर याचं उत्तर आहे 1950 मध्ये भारतातील सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण? तर सध्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे आहेत. तर मित्रांनो, हे होते आपले 20 इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर अशाच इम्पॉर्टंट क्वेश्चनसाठी आपल्या विजय जाधव चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. धन्यवाद.